नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ताटाभोवतीची मैरप कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी 5 नंबरचे पिंक कलरचे मोती घेतलेले आहेत आणि 5 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत, सुई, दोरा आणि कैची. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठही मारून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी मी 5-6 व्हाईट मोती ओळून घेणार आहे. सहा व्हाईट मोती ओळून घेतलेले आहेत. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि 6 मण्यांचा एक राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी जो सुरुवातीला आपण जो व्हाईट मोती ओढला होता त्या सगळ्या मोत्यातून सुई एकदा फिरवून घ्यायची आहे. पहिल्या मोत्यापर्यंत बघा, मी 6 मणी ओळून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 5 पिंक कलरचे मोती ओळायचे आहेत. पाच पिंक कलरचे मोती ओळून घेतलेले आहेत. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मोत्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत समोरच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये 4 पिंक कलरचे मोती घालायचे. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि आपण जो 5 मण्यांचा जो एक सर्कल तयार केला होता त्या बाजूच्या मण्यातून एकच खालचा जो सगळ्यात सुरुवातीचा मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आता परत पुढच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत याच्यामध्ये 4 मणी ओळून घ्यायचे. आपल्याला असंच पूर्ण राऊंड तयार करायचा आहे 4-4 मण्यांचा. आता आपल्याला हा शेवटचा राऊंड कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या पिंक मण्यातून सुई वरती काढून घेतलेली आहे आणि 3 मणी ओळलेले आहेत. आता आपल्याकडे इकडचा एक आणि इकडचा एक असे 2 मणी आपल्याकडे आधीच आहे. त्यामुळे म्हणून मी फक्त 3 मणी ओळून घेतलेले आहेत. असे 5 मण्यांचा राऊंड तयार होईल. बघा, अशा पद्धतीने आपलं ही एक लेअर पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला याच्यावरची डिझाईन करायसाठी मी परत ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पांढऱ्या समोर.
आणि आता 1 आणि 2 आणि 3 अशा 3 मण्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे मधल्या मण्यापर्यंत. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. 5 पांढरे मणी ओळून घेतलेले. आता मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती मधल्या, त्या एकाच मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची अशा पद्धतीने. आता परत आपल्याला 1 2 3 अशा ह्या मधल्या मण्यापर्यंत आणायची आहे सुई. आता परत याच्यामध्ये आपल्याला पांढरे 5 मणी ओळून घ्यायचे. पाच मणी ओळून घेतले. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे उलट्या दिशेने. परत आता आपल्याला ह्या मधल्या मण्यापर्यंत सुई आणायची आहे फिरवून. असेच आपल्याला 1 2 3 राऊंड तयार करून घ्यायचे. बघा, मी हे 5 राऊंड तयार करून घेतलेले आहे. आता एक शेवटचा 6वा राऊंड तयार करणार आहे. त्यासाठी मी परत 5 पांढरे मणी ओळून घेणार आहे. पाच पांढरे मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता ह्या ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आता हे आपले सगळे राऊंड तयार झालेली आहे. हे अशा पद्धतीने मी फूल तयार करून घेतलेलं आहे. आता याच्यात आता आपण शेवटची ते गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या 2 गुलाबी मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेणार आहे. आणि जिथं मी सुरुवातीला गाठ मारली होती तिथंच परत गाठ मारून घेणार आहे. त्यासाठी मी ह्या 2 मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. बघा, मी गाठ मारून घेतलेली आहे. आता इथं आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे. आता मी हे एक फूल तयार झालं आहे. आता दुसरं फूल कसं करायचं तसंच. आता त्यासाठी मी परत 6 पांढरे मणी ओळून घेणार आहे. सहा पांढरे मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि 6 मण्यांचा आपल्याला एक गोल तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी जिथून गाठ मारली होती त्याच मण्यापासून मी सगळ्या मण्यामधून सुई ओळून फिरवून घेणार आहे.
बघा अशा पद्धतीने. आता मी हा एक गोल तयार करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 5 गुलाबी मणी ओढून घेणार आहे. पाच गुलाबी मणी ओढून घेतलेले आहेत. बघा, मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत 4 मणी ओढून घ्यायचे गुलाबी. बघा, 4 गुलाबी मणी ओढून घेतलेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि आपल्या बाजूचा जो गुलाबी मणी आहे त्या एकाच गुलाबी मण्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मण्यातूनही काढून घ्यायची आहे सुई. समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, हा दुसरा आपला गोल तयार झाला आहे. आता परत याच्यामध्ये 4 गुलाबी मणी ओढून घ्यायचे. आता बाजूच्या एका गुलाबी मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे बाहेर आणि समोरच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, अशाच पद्धतीने आपण बाकीचे राऊंड तयार करून घ्यायचा आहे. आता मी ह्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता समोरच्या अजून एक पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता हे आपण बाकीचे राऊंड तयार करून घेतलेले. आता शेवटचा राऊंड कसा करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी गुलाबी मण्यातून एकाच गुलाबी मण्यातून सुई मी वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता याच्यात 3 गुलाबी मणी ओढून घ्यायचे. आणि बाजूच्या एका गुलाबी मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा शेवटचा राऊंड तयार होतो. बघा, आता परत एका पांढऱ्या एका मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि ही सुई फिरवून मधल्या मण्यापर्यंत आणायची आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला 5 पांढरे मणी ओळायचे आहेत आणि मी ओळून घेतलेले आहेत पांढरे. आणि ज्या गुलाबी मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, आणि बाजूच्या 1 2 3 अशा 3 मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे मधल्या मण्यापर्यंत. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे गोल तयार करून घ्यायचे. आता आपण दुसरं फूल तयार करून घेणार आहेत. त्यासाठी मी ह्या 2 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये परत 5 पांढरे मणी ओढून घ्यायचे.
बघा अशा पद्धतीने. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत समोरच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. 1, 2 आणि 3. बघा अशा पद्धतीने. आता परत इथं 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. याच्यात तुम्ही जोड मणी टाकले तरी चालेल. परत ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत गुलाबी मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत ह्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची मधल्या मण्यापर्यंत. परत 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. परत 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत 2 पिंक मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत आता इथं आपल्याला परत 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. असे 5-5 मण्यांचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. आता मी हे 5-5 मण्यांचे 6 राऊंड तयार करून घेतलेले आहेत. आता शेवटचे आपल्याला ह्या फुलाला कसं हे जॉईन करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी आता 1, 2 आणि हे 3 मणी अशा 5 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे. बघा 2 गुलाबी मण्यातून आणि ह्या मधला जो पांढरा मणी आहे त्या पांढऱ्या मण्यापर्यंत आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे 2 इकडनं सुटतात आणि 2 इकडनं व्हाईट मणी सुटतात. मधल्या मण्यातनं सुई काढायची आपल्याला बाहेर. आता आपल्याला याच्यामध्ये 1 गुलाबी मणी टाकायचा आहे. आणि इकडचा जो आपण फूल तयार केलं आहे त्या फुलाचा जो मधला मणी आहे त्या एकाच मधल्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि परत इथं आता आपल्याला 1 गुलाबी मणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती सुरुवातीच्या त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत या 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला शेवटी गाठ मारता येईल तिथं.
अशा पद्धतीने. आता मी गाठ कशी मारायची ते तुम्हाला सांगणार आहे. ही रांगोळी दिसायलाही सुंदर दिसते आणि मी 2 कलरमध्ये करून घेतलेली ही रांगोळी. तुम्हाला हवे त्या कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी तयार करू शकता. आता खालच्या मण्यापर्यंत आपल्याला ही सुई फिरवून आणायची आहे अशा पद्धतीने. बघा, आता इथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. बघा, आता मी इथं दोरा कट करून घेणार आहे. आता आपल्याला अशीच रांगोळी मोठी करून घ्यायची. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये. तर मैत्रिणींनो, मी आता एवढी रांगोळी मी तयार करून घेतलेली आहे. आता शेवटचं फूल कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी 5 पांढरे मणी ओळून घेणार आहे. 5 नाही, सॉरी 6. 6 मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या शेवटच्या जे गाठ मारलेली आहे आपण, त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता हा मी 6 मण्यांचा एक राऊंड तयार करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 5 गुलाबी मणी ओळून घ्यायचे आहेत. बघा, 5 गुलाबी मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे सुई बाहेर. बघा, अशा पद्धतीने. आता परत समोरच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत याच्यामध्ये आता आपल्याला 4च मणी घालून घ्यायचे. बघा, 4 गुलाबी मणी घातलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूच्या जे आपण हे 1 2 3 4 5 मण्यांचा एक राऊंड तयार केला होता, त्या 5 पैकी शेवटचा जो सुरुवातीचा जो पांढरा गुलाबी मणी आहे त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. समोरच्या एका गुलाबी पांढऱ्या मण्यातून सुई काढून परत एका पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशा 2 पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. 4 मण्यांचा पूर्ण एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे. आता मी हे सगळे राऊंड गुलाबी कलरने सगळे राऊंड तयार केलेले आहे. आता मी मधल्या मण्यापर्यंत सुई काढून घेतलेली आहे गुलाबी.
आता आपल्याला ही वरची डिझाईन तयार करायची, त्यासाठी मी व्हाईट 5 मणी ओळून घेणार आहे. पाच मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती आपण, त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत आपल्याला सुई फिरवून मधल्या मण्यापर्यंत आणायची आहे. आता परत इथं आपल्याला 5 मणी ओळून घ्यायचे. पाच मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती, त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत आपल्याला सुई 1 2 3 अशा 3 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये परत 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. पाच पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत मी. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती, त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सगळे राऊंड तयार करून घ्यायचे. आता मी इथं हे फूल तयार करून घेतलेलं आहे पूर्ण. आता याला जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या एका गुलाबी मण्यातून सुई काढून दुसऱ्या मण्यातून काढणार आहे, गुलाबी मण्यातून सुई. आणि हे 1 2 3 3 पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये एक गुलाबी मणी टाकून घ्यायचा आहे. मणी मागे सरकवून घ्यायचा आहे आणि ह्या रांगोळीतला जो पहिला नंबरचा जो मणी आहे, त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा. आता परत एक गुलाबी मणी टाकून घ्यायचा आहे. मी एक फूल दुसऱ्या फुलाला जॉईन करत आहे. त्यासाठी आता ज्या आपण मण्यातून सुरुवातीला जो दोरा बाहेर काढला होता, त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत आपल्याला ही सुई फिरवून परत खालपर्यंत यायची आहे, खालच्या पांढऱ्या मण्यापर्यंत. मी सगळ्या मण्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे बघा. आता या गुलाबी मण्यातून काढते. परत एका गुलाबी मण्यातून सुई बाहेर काढणार आहे. आता परत आता मी इथं गाठ मारून घेणार आहे. त्यासाठी मी खालून सुई काढणार आहे वरच्या दिशेने. अशा पद्धतीने मी 2 गाठ मारून घेणार आहे. बघा, दोरा कट करून घेणार आहे.
अशा पद्धतीने मी ही रांगोळी तयार करून घेतलेली आहे आणि एवढी करून घेतलेली आहे. तुम्हाला जर का वाढवायची असेल याच्या समोर अजून तर तुम्ही वाढवू शकतात आणि हवे ते कलर तुम्ही याच्यामध्ये कोणतेही कलर घेऊ शकतात. मी गुलाबी आणि पांढऱ्या मण्यामध्ये ही रांगोळी तयार केलेली आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.